सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी आज 4 एप्रिल रोजी पार पडल्या। या सर्व निवडणुकीमध्ये काय घटनाक्रम झाला, सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 3:42 काय घडामोडी झाल्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय यशवंत नगरी न्यूज। सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाची निवडणूक 20 एप्रिल रोजी पार पडली आणि ही निवडणूक आहे ती प्रचंड गाजली। म्हणजे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 3 पक्षामध्ये एकमेकांमध्ये झुंज पाहायला मिळाली। यानंतर आज 4 एप्रिल रोजी सभापती निवडी होत्या आणि या सभापती निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 सभासद हे बिनविरोध आलेले आहेत। ते मी तुम्हाला अगोदर सांगतो आणि त्यानंतर घटनाक्रम काय झाला ते सांगतो। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी 20 एप्रिल रोजी डॉक्टर प्रियाताई शिंदे यांची बहुमतानं म्हणजेच निवडणूक होऊन त्या निवडून आल्या। यानंतर उपाध्यक्षपदी राजू भोसले हे निवडून आले। त्यानंतर 4 एप्रिलचा आजचा प्रोग्राम होता आणि यामध्ये तेजस्विनी विक्रमशील कदम या भारतीय जनता पार्टीच्या या सभापती झालेल्या आहेत। त्यानंतर लता अविनाश करणे या राष्ट्रवादीच्या ज्या होत्या त्या मात्र आता भाजपकडच्या गटामध्ये दाखल झालेल्या लता अविनाश करणे। त्यानंतर ऋतुजा विराज शिंदे हे यासुद्धा सभापती झालेले आहेत। यापूर्वी राष्ट्रवादीच्या मात्र आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या सभापती झालेल्या आहेत। आणि ऋषिकेश धायगुडे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे, अशा पद्धतीनं 2 भाजपचे आणि 2 राष्ट्रवादीचे असलेले सदस्य हे सभापती झालेले आहेत। आता मूळ विषयाला सुरुवात करूया आपण। सकाळी 8 वाजता पोलिसांनी जिल्हा परिषद परिसरामध्ये 4ही बाजूने नाकाबंदी केली। म्हणजे एसटी स्टँडकडून येणारा रस्ता आणि कोरेगाववरून येणारे रस्त्याची वाहतूक थांबवून ते डायव्हर्ट करण्याचं काम हे पोलिसांनी केलं आणि अत्यंत चोख बंदोबस्त नव्हे तर अगदी कर्फ्यू लागल्याप्रमाणे या ठिकाणी बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता। सकाळी 8 वाजताची घटना। त्यानंतरची घटना आली ती म्हणजेच 9 वाजता पोलिसांनी मुख्य गेट बंद केलं। म्हणजे कोणतं, जिल्हा परिषदेचं जे बाहेरचं रस्त्याचं गेट आहे ते बंद केलं आणि पोलिसांनी प्रत्येक माणसाला जाता येता ओळखपत्र असल्याशिवाय किंवा कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल हे सोडणं बंद केलं 9 वाजता। 9:30 जे अधिकृत पत्रकार आहेत की ज्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बसण्यासाठी परमिशन दिली होती जिल्हा परिषदेमध्ये येण्यासाठी, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाची, या पत्रकारांना बांधकाम भवन आहे तिथंच पोलिसांनी अडवल्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आणि पोलीस यांच्यात वाद झाला आणि या वादानंतर काही वेळानंतर ज्या जिल्हा माहिती अधिकारी आहेत त्यांनी या वादावर पडदा टाकत या ठिकाणी तो वाद खरं तर मिटवला। ते 9:30 10 वाजता प्रत्यक्ष प्रवेश देण्यास आतमध्ये सुरुवात केली। आता 10 वाजता प्रवेश दिल्याचे सुरुवातीला जे अधिकारी होते, जे जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी, प्रत्येकाचा आय कार्ड चेक करून हे प्रवेश दिला। त्यानंतर पत्रकारांना प्रवेशसुद्धा 10 वाजता दिला। त्यानंतर 4थ्या मजल्यावर सातारा जिल्हा परिषदेच्या ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली। ती सुरू झाली बरोबर 10 वाजता सुरू झाली। मात्र 10:13 भारतीय जनता पार्टीचे सागर शिवदास, वसंतराव मानकुमरे आणि माजी सभापती पवार हे आले आणि यांनी 4 उमेदवारी अर्ज सभापती पदाचे हे घेतले आणि ते त्यांच्या ऑफिसमध्ये नंतर परत गेले 10:15 त्यानंतर बरोबर 11:06 भारतीय जनता पार्टीचे जे त्यांचे सदस्य आहेत, म्हणजे साधारणतः 33 ते 35 सदस्य असतील, एक्झॅक्टली आकडा खरं तर मी सांगू शकत नाही, मात्र त्यांचे सदस्य मफलर घालून त्यांनी प्रवेश केला जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये 11 वाजता। बरोबर 11 वाजता याच वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचं या सभागृहामध्ये आगमन झालं आणि त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला त्यावेळी सुरुवात केली की निवडीच्या संदर्भातच्या। त्यानंतर 11:50 भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ऋतुजा शिंदे, ऋषिकेश धायगुडे पाटील, लता करणे आणि तेजस्विनी कदम या चौघांचे उमेदवारी अर्ज सकाळी 11:50 दाखल झाले। त्यानंतर
अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू असतानाच सभागृहाच्या बाहेरच्या एंट्रीमध्ये म्हणजे 4थ्या मजल्यावरच तिथं सुद्धा पोलीस यंत्रणा होती. तिथं गोंधळ निर्माण झाला. तो होता म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य हे येण्यास सुरुवात झाली होती आणि हा गोंधळचं कारण होतं ते म्हणजेच आतमध्ये मोबाईल प्रवेश का दिला जात नाही असा सवाल जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे पैलवान संदीप मांडवे आणि जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी पोलिसांना केला की आम्हाला मोबाईल घेऊन आम्हाला प्रवेश दिला जावा सभागृहात. मात्र पोलिसांनी ते कोणतंही ते मान्य नाही केलं कारण सभागृहात कुठंही मोबाईलला परवानगी नाही. अशाच परिस्थितीमध्ये ह्यावेळी वादावादी या ठिकाणी पाहायला मिळाली पोलिसांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची. आणि त्यानंतर हा जो वाद आहे तो 6 ते 7 मिनटं चालला. त्यानंतर बरोबर 11:56 राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला यावेळी. आणि आल्यानंतर त्यांनी सर्वांनी काळ्या फिती या डाव्या बाजूला खांद्यावर काळ्या फिती निषेधाच्या काळ्या फिती लावूनच सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या या हॉलमध्ये म्हणजेच सभागृहामध्ये प्रवेश केला. सभागृहाच्या डाव्या बाजूला भाजपचे सदस्य, उजव्या बाजूला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य या ठिकाणी बसले होते. यामध्ये विशेषतः उल्लेख करावा लागेल ते म्हणजे कामेश कांबळे की गेल्या वेळी ज्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं होतं ते यावेळी अनुपस्थित होते. सभागृहात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रवेश केल्यानंतरची घटनाक्रम काय झाला की बरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी बरोबर 12 वाजता कामकाजाला सुरुवात केली. यावेळी फक्त 4च सभापतींचे अर्ज दाखल झाले होते. विरोधी होते राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा एकही अर्ज दाखल केला नव्हता. आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवड प्रक्रिया चालू केली. कुणाचे अर्ज आलेले आहेत ती घोषणा केली आणि सांगायला सुरुवात केली की हे आल्यामुळे हे बिनविरोध होत आहेत. पहिले दोघांचे 2 सभापतींचे बोलणं बिनविरोध निवडी जाहीर करत असतानाच याचवेळी जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत वर्णे गटातील, यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या गोष्टीवर आक्षेप घेत अत्यंत कडक शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त केला की ज्या पद्धतीनं 20 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी झाल्या यावर त्यांचा आक्षेप होता. कशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यंत्रणेनं दबावाखाली आम्हाला सदस्यांना ठेवलं हा तो आक्षेप होता. आणि याचवेळी त्यांनी एक सांगितलं की ही आम्ही सभागृह सोडून आम्ही चाललेलो आहे. याचवेळी अनिल देसाई जे आहेत जिल्हा परिषद सदस्य वरकुटे मलवडीचे मलवडी जिल्हा परिषद गटातील त्यांनी सांगितलं की 20 तारखेला झालेला अन्याय त्यांच्यावर झालेला सदस्य असूनही आमच्यावर झालेला अन्याय कशा पद्धतीनं आहे आणि या संदर्भाचं जी अपील आहे हे निवडणूक रद्द करण्याबाबत हे आम्ही पुणे विभागीय आयुक्तांच्याकडे हे दाखल केलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र त्यांना अटकाव केला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही सभापती निवडीची बैठक आहे, यावेळी ह्या संबंधित बोला, दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलू नका. अशावेळी याच गोंधळामध्ये सर्व सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी निषेधच्या घोषणा तिथंच दिल्या म्हणजे सभागृहातच दिल्या. या सर्व घटनेचा म्हणजे लोकशाहीची पायमल्ली केली जाते याच्या सर्व घोषणा दिल्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केला. या घटनाक्रमामध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी आपल्या काळ्या फिती लावून सर्व सदस्यांनी आवारामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेचं मेन गेटवर निषेधाच्या घोषणा देत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, यशवंतराव चव्हाण साहेबांचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो अशा सर्व घोषणा देत या ठिकाणी त्यांनी निषेध व्यक्त केला. आणि हा सभात्याग बरोबर 12 वाजून 11 मिनिटांनी केला सभात्याग. हा सभात्याग झाल्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीचे 4 जे सभापती आहेत ते बिनविरोधची घोषणा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली. आणि त्यानंतर 1:10 संतोष पाटील यांनी नवनिर्वाचित जे सभापती आहेत जिल्हा परिषदेचे त्यांचा सत्कार केला. आणि यानंतर खऱ्या अर्थानं पत्रकार परिषदेचं सत्र सुरू झालं आणि पहिली पत्रकार परिषद ही मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले
आमदार मनोज घोरपडे या धैर्यशील कदम या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये झाली आणि यामध्ये विशेषतः शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी केलेलं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. कारण हे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलं की आम्ही महायुती म्हणून एकत्र करण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र त्याला पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी त्याला दाद दिली नाही असं त्यांनी त्यात सांगितलं. आणि महत्त्वाचा दावा केला शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी की आमच्याकडं सध्या 37 संख्या झालेली आहे, आणखी 3 सदस्य आणखी वाढणार आहेत, म्हणजे 40 संख्येचा दावा. जिल्हा परिषदेमध्ये 65 पैकी 40 सदस्य भारतीय जनता पार्टीबरोबर असल्याचा दावा यावेळी शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यानंतर लगेच शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील मंत्री मकरंद पाटील या दोघांची पत्रकार परिषद प्रीती एक्झिक्युटिव्ह या हॉटेलवर झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं कशा पद्धतीनं दबावाचं राजकारण या ठिकाणी केलं, लोकशाहीची पायमल्ली केली, हा आरोपसुद्धा दोन्ही मंत्र्यांनी भाजपवर केला. याचबरोबर शंभूराज देसाई यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला च्या विरोधात शड्डू ठोकल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की शंभूराज देसाईंचं की ह्या निवडणुकीत जरी तुम्ही कसं या पद्धतीनं अध्यक्ष केला असला तरी आगामी याचा आम्ही वचपा काढू, आम्ही राजकीयदृष्ट्या याचा नक्की बदला घेऊ, असं वक्तव्य यावेळी शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे. एकंदरीतच काय तर सातारा जिल्हा परिषदेची सभापतीच्या निवडीचा घटनाक्रम सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत अखंडपणे हा घटनाक्रम सुरू होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आज झालेल्या ज्या निवडी आहेत त्या भारतीय जनता पार्टीचे जरी झाल्या असल्या तरी मात्र इथून पुढच्या काळात भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 3 पक्षामधली दरी मात्र सातारा जिल्ह्यात वाढत गेलेली आहे. हे मात्र आज कटाक्षानं जाणवलं. कारण काय, आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात परिणाम नक्की जाणवू शकतो, एवढं मात्र नक्की. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.